Hello students, welcome to Education Hub. Today we have study about quality assurance in herbal drug industries. म्हणजेच आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत काही कन्सेप्टचं, जसं की GMP काय आहे, CGMP काय आहे, GLP काय आहे, GAP काय आहे, किंवा ज्या गाईडलाईन आहेत WHOच्या गाईडलाईन पण आहेत काही CGMPच्या, त्या काय आहेत आपण ते सर्व पाहणार आहोत आजच्या लेक्चरला. ओके, तर फर्स्ट आहे GMP. GMP म्हणजेच काय? GMP स्टँड फॉर द गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. आणि ही जी GMP आहे ही इश्यू कधी झाली आहे? 1996. म्हणजे ही WHOने इश्यू केली आहे फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हर्बल मेडिसिन्स. ओके, फॉर अ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. जसं की गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणजे काय, एकदम मराठीत एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो मी तुम्हाला, की जर आपण मार्केटेड एक प्रिपरेशन तयार केले, ओके, ते मार्केटेड प्रिपरेशन मार्केटमध्ये कोणत्या लेवलला ते सेल होऊ शकतं किंवा त्याची क्वालिटी काय आहे, म्हणजे त्याची एक मॅन्युफॅक्चरिंग कोणत्या बेसवरती होते. जसं की आता तुमचं एखादं चॉकलेट असेल, ओके, ते चॉकलेट मॅन्युफॅक्चर झाले, ते मार्केटलासुद्धा आले, त्याची जी टेस्ट आहे ती लोकांपर्यंत कशी जाईल किंवा कशी आवडेल, हे सगळं जे पाहतोत आपण, ते झालं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. म्हणजे एकदम प्रॉपर त्याची मॅन्युफॅक्चर पाहिजे आणि त्याचे जे मार्केटेड व्हॅल्यू आहे किंवा त्याची क्वालिटी कंट्रोल आहे किंवा त्याचे जे म्हणतो ना आपण ते रेग्युलेटरी अफेअरन्स जे आहे ते सर्व जे आहेत ते मेंटेन पाहिजेत, तेव्हाच आपण गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस सक्सेसफुल झाली असं बोलू शकतो. ओके, त्याच्यानंतर काय दिले, इट कवर्ड इश्यू रिलिव्हंट टू द प्रोड्यूस अँड क्वालिटी कंट्रोल ऑफ हर्बल ड्रग. म्हणजे यामध्ये क्वालिटी कंट्रोलसुद्धा चेक केलं जातं फॉर द हर्बल ड्रग रिलेटेड. ओके, त्यानंतर GMP जी आहे ती क्वालिटी ॲश्युरन्सचासुद्धा पार्ट आहे. आणि त्यानंतर विच इन्श्युअर दॅट प्रोडक्ट आर रेग्युलरली प्रोड्यूस अँड कंट्रोल ऑकरिंग टू द क्वालिटी स्टँडर्ड सुटेबल फॉर देअर यूज. म्हणजे जी स्टँडर्ड कंट्रोल असेल किंवा क्वालिटी आहे स्टँडर्ड लेवलची ती सुटेबल असती देअर यूजसाठी, म्हणजे त्यांच्या यूजसाठी ती सुटेबल असते, एवढं सांगता येईल GMPमध्ये. ओके, तर हे झालं आपलं GMP. त्याच्यानंतर त्याचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आहेत त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, रॉ मटेरियल यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग आर ऑथेंटिक ऑफ प्रिस्क्राईब क्वालिटी अँड फ्री फ्रॉम द कंटॅमिनेशन. म्हणजेच जे आपलं मार्केटेड प्रिपरेशन आहे किंवा जर आपण एखादा हर्बल ड्रग मॅन्युफॅक्चर केला आहे तो विदाऊट कंटॅमिनेशन, म्हणजे त्यात असे स्मॉल बॅक्टेरिया किंवा स्मॉल व्हायरस किंवा स्मॉल असे कोणतेही पार्टिकल नको आहेत हार्मफुल जे आपल्या बॉडीला इफेक्ट करतील. ओके, हे झालं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. द सेकंड ऑब्जेक्टिव्ह, द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस हॅज बीन प्रिस्क्राईब टू मेंटेन द स्टँडर्ड्स. म्हणजे त्याचे स्टँडर्ड लेवलचे जे स्टँडर्ड लेवल आहे ती कशी मेंटेन केली जाते किंवा मग ती प्रिस्क्राईब कोणत्या पद्धतीने केली जाते हे या ऑब्जेक्टिव्हमध्ये सांगितले. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे ॲडिक्युट क्वालिटी कंट्रोल मेजरमेंट अँड ॲडॉप्टेड. त्यानंतर आहे द मॅन्युफॅक्चरिंग ड्रग विच इज रिलीज फॉर द सेल ऑफ ॲक्सेप्टेबल क्वालिटी. म्हणजे जो ड्रग सेल करणार आहेत आपण त्याची जी ॲक्सेप्टेबल क्वालिटी आहे ती सेल करण्यासाठी जी रिक्वायर्ड आहे ती प्रॉपर रिक्वायर्ड पाहिजे, हे या ऑब्जेक्टिव्हमध्ये सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे त्याची जनरल रिक्वायरमेंट. म्हणजे GMPसाठी काही जनरल रिक्वायरमेंटसुद्धा आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये आपण आधी पाहणार आहोत की त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे इक्विपमेंटचं रिक्वायरमेंटचं ते आधी पाहावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर बिल्डिंग, प्रॉपर ड्रेनेज सिस्टीम, वॉटर सप्लाय आहे की नाही प्रॉपर. त्याच्यानंतर कंटेनर क्लिनिंग, म्हणजे जर आता एखाद्या कंटेनरमध्ये डस्ट असेल किंवा मग ती जी डस्ट आहे किंवा मग जर कंटेनरमध्ये सारखं वॉटर असेल तर छोटे छोटे आळ्यासुद्धा होतात, ते पहा. तर तो प्रॉपर जो कंटेनर आहे तो क्लीन पाहिजे. त्यानंतर स्टोरेज, वर्किंग पेस आणि त्याच्यानंतर जे आहे ते हेल्थ, कोटिंग, सॅनिटायझेशन आणि हायजीन. म्हणजे जी पण कोणती जागा आहे ती अशी प्रॉपर हायजीन म्हणजे एकदम साफसुथरी पाहिजे. तिथं कोणतंही प्रकारचं काहीही व्हायरस किंवा ते जे म्हणतो ना आपण धूळ वगैरे काहीही नको, प्रॉपर सॅनिटेशन पाहिजे आपल्याला तिथं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे
नेक्स्ट त्यातले जनरल कन्सेप्ट आहेत मेडिकल सर्व्हिस, मॅकॅजनरी आणि इक्विपमेंट, बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन रेकॉर्ड, क्वालिटी कंट्रोल, हे जे आहेत सर्व GMPचे जनरल रिक्वायरमेंट आहेत. ओके. त्यानंतर CGMP. तर CGMP काय आहे? CGMPs म्हणजे स्टँड फॉर करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. तर कळालं का CGMP म्हणजे काय? हा पॉईंट मी इथे नोट डाऊन नाही केलेला, तरी तुम्ही लक्षात घ्या. CGMP इज स्टँड फॉर द करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. ओके. तर करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस इज ॲश्युअर प्रॉपर डिझाईन, मॉनिटरिंग अँड कंट्रोल ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अँड फॅसिलिटी इन द हर्बल ड्रग इंडस्ट्रीज. ओके. त्यानंतर द रेग्युलेशन ॲश्युरन्स द आयडेंटिटी स्ट्रेंथ क्वालिटी अँड प्युरिटी ऑफ ड्रग. CGMP हेल्प टू सेफ्टी इफिकसी ऑफ द ड्रग प्रोडक्ट. म्हणजे CGMPमध्ये असं सांगितलेलं आहे की जो आपला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा जो ड्रग आहे, म्हणजे जी मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस किंवा त्याची फॅसिलिटी आहे हर्बल ड्रग इंडस्ट्रीसाठी, ती जी आहे ती प्रॉपर डिझाईन पाहिजे. त्याच्यानंतर जो प्रोडक्ट आहे त्याची प्युरिटी, त्याची स्ट्रेंथ, त्याचे आयडेंटिफिकेशन, हे सर्व ॲश्युअर पाहिजे आपल्याला. आणि त्याची सेफ्टी आणि इफिकसीसुद्धा आपल्याला 100% हवी आहे. ओके. त्यानंतर CGMPचे ऑब्जेक्टिव्स. टू ॲश्युअर दॅट क्वालिटी इज बिल्ड इन टू द डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ॲट एव्हरी स्टेप. म्हणजे जी प्रॉपर डिझाईन आहे ती प्रत्येक स्टेपला आपल्याला बिल्ड करण्याची गरज आहे. ओके. त्यानंतर आहे मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आर इन गुड कंडिशन पाहिजे त्याची. त्याच्यानंतर इक्विपमेंट आर प्रॉपरली मेंटेन अँड कॅलिब्रेट. त्यानंतर एम्प्लॉई आर क्वालिफाईड अँड फुल्ली ट्रेन. प्रोसेस दॅट बी रिप्रोड्युसिबल. म्हणजे जो आता आहे बघा, आता इथे जे वर्कर्स असतील, एम्प्लॉईज असतील, ते फुल्ली क्वालिफाईड असतील. जर त्यांना क्वालिफिकेशन्सच नसेल तर ते त्या प्रकारचं वर्क कसं करू शकणार आहेत? खूप साऱ्या चुका होतील आणि आपल्याला त्या चुका नको आहेत. ओके. त्यानंतर फुल्ली ट्रेनसुद्धा पाहिजे, त्यांना प्रॉपर ट्रेनिंगसुद्धा दिली पाहिजे. त्यानंतर आहे जनरल गाईडलाईनमध्ये क्वालिटी सिस्टीम, प्रोडक्शन सिस्टीम, क्लिनिंग अँड व्हॅलिडेशन ऑफ क्लिनिक प्रोसेस, लॅबोरेटरी कंट्रोल सिस्टीम, मटेरियल सिस्टीम, पॅकेजिंग अँड लेबलिंग सिस्टीम. त्यानंतर नेक्स्ट आहे GLP. आत्तापर्यंत आपण काय केलं? GMP पाहिलं आणि CGMP पाहिलं. ओके. तर GLP काय? GLP स्टँड फॉर द गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस. ह्यामध्ये जे आपण काही फॉर्म्युलेशन करतो आहे ह्याच्यामध्ये जे आहेत त्या ट्रायल घेतल्या जातात, जसं की क्लिनिकल आणि नॉन क्लिनिकल परफॉर्मन्स घेतला जातो यामध्ये. त्यावरती आपण जे डिसाईड करतो गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस. ओके. तर इथे काय दिलं आहे? GLP इज द क्वालिटी सिस्टीम कॉर्नर विथ द ऑर्गनायझेशन प्रोसेस अँड कंडिशन अंडर विच नॉन क्लिनिकल हेल्थ, एन्व्हायरमेंटल सेफ्टी स्टडी आर द प्लॅन, प्रीफॉर्म, मॉनिटरिंग रेकॉर्ड, अचीव अँड रिपोर्टेड. ओके. त्यानंतर आहेत त्याचे ऑब्जेक्टिव्स. GLP इज टू सर्टिफाय दॅट एव्हरी स्टेप टू ॲनालिसिस इज व्हॅलिड ऑर नॉट. म्हणजे त्याची जी ॲनालिसिसच्या स्टेप आहेत ती टेस्ट पास होती आहे का फेल होती, हे याच्यावरती सुद्धा ॲनालाइज केलं जातं. त्याच्यानंतर ॲश्युअर द क्वालिटी अँड इंटरजेनिटी ऑफ डाटा सबमिटेड टू FDA, सपोर्ट द सेफ्टी अँड ऑफ रेग्युलेटरी प्रोडक्ट. म्हणजे FDA काय करतं? आपल्याला त्याची जी प्रॉपर सेफ्टी आहे ती रेग्युलेट करतं. त्यानंतर आहे GLP हॅव हेवी इम्फेजेस ऑन डाटा रेकॉर्डिंग अँड रेकॉर्ड ऑफ स्पेसिमन रिटेन्शन. त्याच्यानंतर जनरल रिक्वायरमेंट आहेत GLPच्या. टेस्ट फॅसिलिटी, ऑर्गनायझेशन अँड पर्सनल क्वालिटी. सेकंड आहे क्वालिटी ॲश्युरन्स प्रोग्राम. त्यानंतर फॅसिलिटी. त्यानंतर ॲपरेटस, मटेरियल अँड रिएजंट. त्यानंतर टेस्ट सिस्टीम अँड रेफरन्स आयटम्स, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, परफॉर्मन्स ऑफ द स्टडी रिझल्ट, रिपोर्टिंग ऑफ द स्टडी रिझल्ट. त्यानंतर आहे स्टोरेज, रिटेन्शन ऑफ रेकॉर्ड मटेरियल.
आत्तापर्यंत आपण स्टडी केलं तर जी एल पीमध्ये जे प्रोसेस असतात मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जर नसेल समजत तर आपण प्रॉपर टॉपिक नसेल समजलं तर मला एकदा कमेंट करा. मी तुम्हाला एक प्रॉपर टॉपिकवरती तुम्हाला प्रॉपर एक व्हिडिओ पोस्ट करेल तुमच्यासाठी. फक्त मला कमेंटमध्ये सांगा तुमचे काय काय रिक्वायरमेंट आहेत, त्या मी माझा 100% देण्याचा ट्राय करेल. ओके. त्यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे जी ए पी म्हणजे काय, गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. आता ॲग्रिकल्चर म्हटल्यानंतर याच्यामध्ये सर्व शेती रिलेटेडच येणार. ओके. तर यामध्ये काय दिलं आहे, जे काही गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आहेत त्यामध्ये सर्व जे मेडिसिनल प्लांट आहेत म्हणजे त्याचा जो कल्टिवेशन प्रोग्राम झालं किंवा मग त्याचं जी क्वालिटी झालं हे सर्व जे आहे किंवा मग हेल्थ पर्पज हे सर्व जे आहे हे जी एल पी पाहतं. ओके. त्याच्यानंतर आहे गाईडलाईन प्रोव्हाइड अस द डॉक्युमेंटल प्रूफ हाऊ टू हँडल मेडिसिन प्लांट राईट फ्रॉम इट्स कल्टिवेशन टू पोस्ट हार्वेस्टिंग. म्हणजे कसं, जो मेडिसिनल प्लांट आहे तो कल्टिवेशन किंवा हार्वेस्टिंग करण्यासाठी जे डॉक्युमेंटरी प्रूफ लागतं ते गाईडलाईननुसार प्रोव्हाइड केलं जातं. एवढंच सांगितलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत टू कंट्रीब्यूट टू द क्वालिटी ॲश्युरन्स ऑफ मेडिसिनल प्लांट मटेरियल यूज ॲज द सोर्स ऑफ हर्बल मेडिसिन विच एम टू इम्प्रूव्ह द क्वालिटी सेफ्टी अँड इफिकेसी ऑफ फिनिश हर्बल प्रोडक्ट. त्यानंतर आहे टू गाईड द फॉर्म्युलेशन ऑफ नॅशनल और रिजनल गाईडलाईन ऑफ अँड मोनोग्राफ फॉर द मेडिसिनल प्लांट ऑफ गुड क्वालिटी दॅट सपोर्ट द कन्झर्वेशन ऑफ मेडिसिनल प्लांट. म्हणजे जे मेडिसिनल प्लांटच्या सेफ्टी आहेत किंवा इम्प्रूव्हमेंट आहेत किंवा मग त्याची हार्वेस्टिंग, त्याची इफिकेसी, हे त्याचं फॉर्म्युलेशन हे सर्व आपल्याला ह्या ऑब्जेक्टिव्हमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जी ए पीच्या जे जनरल गाईडलाईन आहेत त्या आहेत सिलेक्शन ऑफ मेडिसिनल प्लांट, आयडेंटिफिकेशन अँड ऑथेंटिकल ऑफ जी ए पी, स्पेसिमन, कल्टिवेशन, हार्वेस्टिंग अँड ड्राईंग, स्टोरेज अँड पर्सनल. त्यानंतर आहेत WHO गाईडलाईन ऑन CGP. एक मिनिट. ओके. WHO provide guideline to monitor to ensure the quality, efficacy and safety of traditional medicine and its product, to promote and improve the quality of herbal medicine and also reduce proportional of adverse effect caused by poor quality of herbal medicine, quality assurance in manufacturing of the herbal medicine, sanitation and hygiene, qualification and validation, product recall, self inspection. त्यानंतर ट्रेनिंग, परमिशन, प्रोडक्शन एरिया, मटेरियल, गुड प्रॅक्टिसेस इन प्रोडक्शन, कंप्लेंट, कॉन्टॅक्ट अँड प्रोडक्ट अँड ॲनालिसिस, पर्सनल हायजीन, स्टोरेज, इक्विपमेंट, डॉक्युमेंटेशन. ओके. तर ह्या ज्या CGMPच्या गाईडलाईन आहेत याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही जे CGMP आहे ते कोणत्या प्रकारे तुम्ही परफॉर्म करू म्हणजे WHOच्या गाईडलाईन थ्रू कसं चालू शकता, तुम्हाला फक्त एवढंच सांगितलेलं आहे. जर काही डाऊट असेल तर मला कमेंट करा. आणि आजचं जे लेक्चर आहे ते इथेच, हा कंटेंट इथेच संपतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ कळला नसेल किंवा मग आजचे जे टॉपिक घेतले तुम्हाला प्रॉपर टॉपिकवरती एक जे